शेतकरी भावांनो, कर्जमाफी या तारखेला, कर्जमाफीची यादी त्या तारखेला, ह्या तारखेपर्यंत पैसे खात्यात येणार सांगू असा कटाळा आणला होता. मात्र शेवटी राज्य सरकारच्या सहकार विभागानं आज 22 तारखेला अजितदादा पवार यांची जयंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं ही यादी जाहीर करण्याचा शेवटी निर्णय घेतलेला आहे. आणि यासाठी जे काही पोर्टल केले ते पोर्टलसुद्धा महत्त्वाचं आहे, ते पोर्टलसुद्धा आपल्याला या व्हिडिओत बघायचं आहे. मात्र ही यादी लागल्याच्या नंतर लगेच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. दुपारी 2 वाजता सहकार मंत्री यांची पत्रकार परिषद होणार आणि या पत्रकार परिषदेमध्ये ती यादी जाहीर करणार आहेत. आणि यादी जाहीर झाल्याच्या नंतर जे काही पोर्टल आहे या पोर्टलच्या माध्यमातून यादी लागल्याच्या नंतर जे पात्र शेतकरी आहेत अशा पात्र शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण केल्या जाणार. आणि आधार प्रमाणीकरण झालं की लगेच काही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यासाठी CSC केंद्र जे आहेत त्यांनासुद्धा काही सूचना दिल्या जातील. त्यांच्यासाठी जी काही लिंक आहे तीसुद्धा तयार होईल आणि मग CSC सेंटर, महाई सेवा केंद्र यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण होईल. आणि त्यानंतर 31 जुलैच्या आत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे काही पात्र शेतकरी असतील त्यांची कर्जमाफीची रक्कम त्या कर्ज खात्यामध्ये येणार आहे. त्यामुळं दुपारी 2 वाजता जी पत्रकार परिषद होईल त्यामध्ये आता सहकार मंत्री पुन्हा काय सूचना देतात किंवा नवीन काय माहिती देतात ती माहिती दिल्याच्या नंतर आपण ती माहिती सविस्तरपणे आपल्या या वेणुगंगा शेती योजना चॅनलच्या माध्यमातून सविस्तर मांडणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा.